तोरकर साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी रिमझिम पाऊस चालू आहे आणि आता सूर्यदर्शन कधी होईल अशा शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये येतात. तर अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय अंदाज देऊ शकता? तर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मागील 10 ते 12 दिवसापासून संततधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि बऱ्याच कालावधीपासून शेतकऱ्यांना सूर्यदर्शनाची गरज सुद्धा वाटते. आणि एकंदरीत सूर्यदर्शन अभावी शेतकऱ्यांची जी काही फवारणी असेल, इथं कुठलीही कामे असतील रखडलेली आहेत. पण आता हे जो कालावधी आहे आजची 28 जुलै, राज्यामध्ये संततधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारपर्यंतही चांगला झालाय आणि दुपारनंतरही बऱ्याच ठिकाणी तो झाला देखील आहे. पण अक्षरशः वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे आणि उद्या सूर्यदर्शनाचा अंदाज मी देतोय. एक नवलच वाटेल शेतकरी बांधवांना सुद्धा. तर बघायला गेलं तर उद्या सकाळी 8-9 वाजता जालन्यातल्या सर्व भागामध्ये, विदर्भ मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये असा कोणता जिल्हा नाही की तिथे सूर्यदर्शन होणार नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 8-9च्या पिरियडला सकाळच्या सूर्यदर्शन हळूहळू मोकळं व्हायला सुरुवात होईल आणि दिवसभर वातावरण थोडेसे ढग आणि सूर्य असा त्यांचा ऊन सावलीचा खेळ राहील. पावसाची शक्यता बिलकुल कमी आहे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये बघितलं रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बघितला तर आपण टक्केवारीनुसार 95% धरूयात. पण उद्या उन्हाची टक्केवारी 95 राहील आणि पावसाची टक्केवारी फक्त 5% राहील. म्हणजे कुठं मोठं पडला दुपारच्या वेळेला ते खांदा शितोडा पडेल, अन्यथा फवारणीचा नुकसान होणार नाहीये. सगळ्या शेतकऱ्यांना कामे सुरळीत करता येईल. एक बखारीसारखं वातावरण बनलं तरी चालेल अशा पद्धतीचं उद्याचं वातावरण आहे. आणि 29 तारीख, 30 तारीख आणि 31 तारीख हे 3 दिवस वातावरण बऱ्यापैकी मोकळं राहील. आणि मग ऑगस्ट महिन्याच्या पुढील भागात, ऑगस्ट महिन्यात पाहायला गेलं तर तसं 31 तारखेनंतर ही 1 तारीख वातावरणाची थोडीशी चांगली आहे, मोकळी आहे. त्यानंतर 2 ऑगस्ट, 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट दरम्यान वातावरण संध्याकाळच्या वेळेला बिघडायला सुरुवात होईल. आणि 2 तारखेला 3 तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्राला झडीचं वातावरण सुरुवात होईल. पण पश्चिम महाराष्ट्राला याचा फटका नाहीये. आणि 2 तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये झडीचं वातावरण येईल, पण पावसाची शक्यता कमी आहे. 5-6 वाजेपर्यंत पाऊस थोडा जोर वाढेल. त्यानंतर पुन्हा तो उघडेल की नंतर राज्यामध्ये 11 ऑगस्टपासून थंड सुरू होईल. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. हो.